नमस्कार. लहान व्यवसाय चालवणं म्हणजे खरंच तारेवरची कसरत असते. अगदी. खास करून जेव्हा बजेट कमी असतं, वेळ नसतो आणि म्हणजे डिझाईनचं ज्ञानही नसतं. हो ना. मग ते आकर्षक डिझाईन्स बनवणं म्हणजे एक मोठं आव्हानच होऊन बसतं. बरोबर. पण याच समस्येवर एक भारी उपाय आहे. एक ऑनलाईन साधन canva.com. आज आपण त्यावरच बोलणार आहोत. आमची चर्चा कॅनव्हा लघु व्यवसायासाठी संपूर्ण डिझाईन उपाय या लेखावर आधारित आहे. ओके. आपण हे समजून घेऊ की कॅनव्हा नक्की काय आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, लहान व्यवसायांना त्याचा कसा फायदा होतो आणि ते वापरायचं कसं. उत्तम. सुरुवात करूया. तर हे कॅनव्हा म्हणजे नेमकं काय आहे? कॅनवा ही बेसिकली एक ऑनलाईन ग्राफिक डिझाईन सेवा आहे. तुम्ही ती कम्प्युटरवर वेब ब्राउझरमधून वापरू शकता किंवा मोबाईल ॲप पण आहे. ओके. 2012 मध्ये सुरू झाली आहे ही सेवा आणि आता तर खूप लोकप्रिय आहे. अगदी ज्यांना डिझाईनमधलं काही कळत नाही ना, ते सुद्धा प्रोफेशनल दिसणारे ग्राफिक्स बनवू शकतात यातून. आणि याचे काही प्रकार आहेत का? म्हणजे फुकट की पैसे लागतात? दोन्ही पर्याय आहेत. एक मोफत व्हर्जन आहे ज्यात बऱ्याच गोष्टी करता येतात आणि एक सशुल्क आहे, कॅनवा प्रो म्हणतात त्याला, ज्यात अजून जास्त फीचर्स आणि पर्याय मिळतात. सोर्समध्ये लिहिलंय की ह्याचे इंटरफेस खूप सोप्पा आहे, ड्रॅग अँड ड्रॉप वगैरे. हो, तेच त्याचं मोठं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला काही खास टेक्निकल ज्ञान नसलं तरी तुम्ही सहज वापरू शकता. गोष्टी फक्त ड्रॅग करून जागेवर टाकायच्या. पण फक्त इंटरफेस सोप्पा असून म्हणजे लहान व्यवसायांना तर पटकन काहीतरी बनवायचं असतं, वेळ नसतो फार. अगदी बरोबर. त्यासाठी यात हजारो तयार टेम्पलेट्स आहेत. टेम्पलेट्स म्हणजे रेडीमेड डिझाईन्स. सोशल मीडिया पोस्टसाठी, प्रेझेंटेशनसाठी, प्रिंट करायच्या गोष्टींसाठी, अगदी व्हिडिओसाठी सुद्धा. अरे वा. हो, हे टेम्पलेट्स म्हणजे कसं, एक तयार साचा मिळतो तुम्हाला. त्यात तुम्ही तुमचे रंग, तुमचा मजकूर, तुमचे फोटो टाकू शकता. म्हणजे अगदी शून्यातून सुरुवात करावी लागत नाही. हे छान आहे. आणि व्यवसायाची ओळख म्हणजे ब्रँडिंग, ते कसं सांभाळायचं यात? सोर्समध्ये ब्रँड किट असं काहीतरी म्हटलंय. ब्रँड किट हे खूप महत्वाचं फीचर आहे, विशेषतः लहान व्यवसायांसाठी. ते काय करतं नक्की? यात तुम्ही तुमच्या कंपनीचा लोगो, तुमच्या ब्रँडचे रंग म्हणजे जे ठरलेले रंग असतात ते, आणि तुमचे फॉन्ट्स हे सगळे एकदाच सेव्ह करून ठेवू शकता. ओके. मग जेव्हा तुम्ही कोणतेही नवीन डिझाईन बनवायला घ्याल तेव्हा हे तुमचे ब्रँडचे घटक तुम्हाला लगेच समोर मिळतात. एका क्लिकवर वापरता येतात. अच्छा. म्हणजे प्रत्येक वेळी रंग शोधायचे नाहीत, फॉन्ट निवडायचा नाही. अगदी. यामुळे काय होतं की तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट टाका किंवा ब्रोशर बनवा किंवा बिझनेस कार्ड, सगळीकडे एकसारखेपणा दिसतो. त्याला ब्रँड कन्सिस्टन्सी म्हणतात. म्हणजे व्यावसायिक वाटतं सगळं. बरोबर. आणि ग्राहकांचा विश्वास बसायला मदत होते. ब्रँड ओळख तयार होते. म्हणजे हे फक्त डिझाईन सोपं करत नाही तर ब्रँडिंगला पण मदत करतं. नक्कीच. आणि मी ऐकलंय की यात आता AI पण आलंय, मॅजिक राईट वगैरे. ते काय आहे? हो, कॅनवा प्रोमध्ये मॅजिक राईट सारखे AI टूल्स आहेत. समजा तुम्हाला सोशल मीडिया पोस्टसाठी कॅप्शन सुचत नसेल. होतं असं खूप वेळा. किंवा एखाद्या विषयावर पटकन काहीतरी लिहायचं असेल तर हे AI टूल मदत करतं. तुम्ही फक्त विषय दिला की ते तुम्हाला एक प्राथमिक मसुदा लिहून देतं. अरे वा. म्हणजे कंटेंट तयार करायला पण मदत. हो, अर्थात ते फक्त सुरुवात करून देतं. आपल्याला ते तपासावं लागतं, बदलावं लागतं. पण वेळ वाचतो नक्कीच. हे सगळं ऐकून लहान व्यवसायांसाठी याचे फायदे तर स्पष्ट दिसतायत. म्हणजे डिझायनर नेमायचा खर्च वाचतो. हो. आणि स्वतः करायला लागणारा वेळ पण कमी होतो. बरोबर. पण सोर्स म्हणतो की यापैकडेही काही महत्वाचे फायदे आहेत, फक्त खर्च आणि वेळ वाचवण्यापेक्षा जास्त. हो, नक्कीच. एक तर आपण बोललोच, ब्रँड सुसंगतता म्हणजे कन्सिस्टन्सी. ही सातत्यपूर्ण ओळख लहान व्यवसायांना स्पर्धेत टिकायला मदत करते. दुसरा मोठा फायदा म्हणजे मार्केटिंगमध्ये चपळता येते. चपळता म्हणजे बघा, आजकाल डिजिटल जगात सगळं किती फास्ट आहे. काही ऑफर आली, काही इव्हेंट आहे, तर त्याची माहिती लगेच लोकांपर्यंत पोहोचवायला लागते. हो, खरंय. कॅनवामुळे काय होतं की सोशल मीडियासाठी योग्य आकाराचे ग्राफिक्स, बॅनर्स, पोस्टर्स हे सगळं अगदी काही मिनिटात तयार करता येतं. त्यामुळे तुम्ही पटकन मार्केटिंग कॅम्पेन सुरू करू शकता. ओके. म्हणजे मार्केटिंगमध्ये स्पीड येतो. अगदी. मार्केटिंग अजाईल होतं. तर मग हे इतकं उपयोगी आहे, तर ते वापरायला सुरुवात कशी करायची? काही टिप्स आहेत का सोर्समध्ये? हो, आहेत ना. सोर्सनुसार पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे आपलं ब्रँड किट सेट करणं.
अच्छा, ते लोगो, रंग, फॉन्टवाला. हो, ते एकदा सेट केलं की पुढचं काम खूप सोपं होतं. दुसरी टीप म्हणजे जे तयार टेम्पलेट्स आहेत ना, म्हणजे ते जसेच्या तसे वापरू नका. त्यात आपल्या ब्रँडनुसार, आपल्या गरजेनुसार बदल करा. रंग बदला, फोटो टाका, मजकूर आपला लिहा. म्हणजे त्याला पर्सनलाइज करायचं. अगदी. तर ते जास्त प्रभावी वाटतं. म्हणजे एकंदरीत कॅनव्हा हे फक्त एक डिझाईन टूल नाहीये. नाही, बिलकुल नाही. हे तर लहान व्यवसायांसाठी एक पूर्ण व्हिज्युअल मार्केटिंग सोल्युशन वाटतंय. वेळ, पैसा वाचवून, टेक्निकल ज्ञान नसतानाही प्रोफेशनल ग्राफिक्स बनवण्याची संधी. अगदी बरोबर म्हटलात. आणि यातून एक मोठी गोष्ट साध्य झालीये, ज्याला डिझाईनचं लोकशाहीकरण म्हणता येईल. डिझाईनचं लोकशाहीकरण. हो, म्हणजे पूर्वी जे फक्त मोठ्या कंपन्या करू शकत होत्या, एकदम आकर्षक, प्रोफेशनल दिसणारं मार्केटिंग मटेरियल बनवणं, ते आता लहान उद्योजक पण करू शकतात, सहजपणे. खरंय. आणि आजचे डिजिटल जगात टिकून राहायचं असेल, स्पर्धा करायची असेल, तर ही खूप मोठी ताकद आहे त्यांच्या हातात. म्हणजे खर्चात बचत आणि ब्रँडमध्ये सुसंगतता, हे 2 मोठे फायदे झाले. निश्चितच. हेच त्याचे सर्वात मोठे प्लस पॉइंट्स आहेत. हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतोय मनात. सोर्समध्ये एआयचा उल्लेख आला. मॅजिक सारखी साधनं आता आहेत. हां. पुढे जाऊन एआयचा डिझाईनमधला वापर अजून वाढेल. याचा परिणाम म्हणजे व्यावसायिक ग्राफिक डिझायनर्सच्या भूमिकेवर कसा होईल? विशेषतः लहान व्यवसायांसाठी त्यांची गरज कमी होईल की त्यांचं काम बदलेल? हां, खूप चांगला आणि विचार करण्यासारखा प्रश्न आहे. सध्या तरी एआय हे एक मदतनीस म्हणून काम करते. डिझायनरला रिप्लेस नाही करत आहे. अच्छा. पण भविष्यात काय होईल हे बघणं महत्त्वाचं ठरेल. टेक्नॉलॉजी खूप वेगाने बदलतेय. कदाचित डिझायनरचं काम जास्त स्ट्रॅटेजिक होईल. म्हणजे एआय टूल्स वापरून विजन प्रत्यक्षात आणणं वगैरे. शक्यता आहे. पण सध्या तरी सुरुवात म्हणून मला वाटतं प्रत्येकाने canva.com वर जाऊन एक मोफत खातं उघडून पाहावं. हो, ते तर करता येतं सहज. त्यातले टेम्पलेट्स बघावेत, ब्रँड किट सेट करून बघावं आणि मग गरज वाटली तर प्रो व्हर्जनचा विचार करावा. अनेक लहान व्यवसायांना हे साधन नक्कीच उपयोगी पडेल. नक्कीच. तर आज आपण कॅनव्हा या लहान व्यवसायांसाठी अत्यंत उपयुक्त डिझाईन टूलवर सविस्तर चर्चा केली. धन्यवाद. धन्यवाद.